अरे 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 सुबोधदा, कुठे चालला रे बा? थांबा थांबा पोट्टेव, कुठे चालला सुबोधदा? तुम्हाला पहिल्यापासून सांगतो तर राम राम रे पोट्टेव. काय म्हणता? उठलो बाई सकाळी, डायरेक्ट निघालो ना ग्राउंडवर जायला. ग्राउंडवर बसून मस्तपैकी पोट्टेव फटाफट रनिंग कंप्लीट करून घेतली, कारण आपल्याला जायचं होतं बाहेर. मग काय, तिन्ही कार्यकर्त्याला सोबत घेऊन घेतलं, निघालो सरळ वावरात जायला. कारण रामनवमी या दिवशी जी आपली कळसाची पूजा झाली त्याचं सामान आपल्याला नदी सोडायला जायचं होतं. मग काय, ह्या आपल्याला आले ना भाऊ बोऱ्याबाई. मग काय, हा आपला कालूबाई. अरे हा नाही रे बा सुबोधदा, दुसरा कालूबाई हा आला आपला कालूबाई. काय 120च्या स्पीडने डायरेक्ट पोहोचतो ना भाऊ आपण वांगेश्वरले. मंदिरात जायच्या पहिले भाऊ आपल्याला करायचे होते आंघोळ, कारण आपण होतो फुल काय ऐकलं ना. वाट पाहता आपले चिन्हू केले ना भाऊ आंघोळीला सुरुवात. आंघोळ वगैरे करून घेतली, डायरेक्ट आलो ना भाऊ मंदिरात. मंदिरात मस्तपैकी दर्शन वगैरे करून घेतले आणि आवारात ते इतकं मस्त गमू राहिलं तर पोट्टे निघायचं मन नाही करू राहिलं. पण आपल्याला झाला होता उशीर, आणि इथं पाहणार भाऊ वांगरगावचा बाजारी होता. पोट्टे म्हणत थांब रे थांबा रे, म्हटलं पहिलेच तर घरी जायला उशीर व्हायला. हे तर ऐकलंच नाही ना रे बा. हे ना मा इकडून नाश्ता आखरे ना खाल्ला म्हणजे खाल्लाच. घरी आलो मस्तपैकी भाई, तयारी वगैरे केली, कारण झाला होता उशीर आणि जायचं होतं भाऊ ट्युशनले. पोचलो ना भाई टाइमवर ट्युशनले. आणि संध्याकाळी वातावरण तेवढं भयानक बदललं होतं रे पोट्टे. फटकने आपला गहू झाकून घेतला. सांगा आता पोट्टे, आपला गहू घरात आहे ठीक आहे, पण लोकांचे गहू अजून वावरात आहेत आणि कांदे वावरात आहेत, त्याचे काय हाल. असंच आहे पोट्टे, बेकार हालत शेतकऱ्याचे. जिथपर्यंत त्याचं पीक घरात येते तिथपर्यंत त्याचं नसते. आणि घरी आलो तर हे पाहनो काय चालू होतं बावा. चिनबोबूची भारू आली ते चाला पोट्टे. आजच्या एवढं. तिथपर्यंत जय माता राणी.